गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा मोसम मित्रांनो एकदम छान झालेला आहे, मस्त ऊन पण पडलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या दुकानातला खुफिया रस्ता। तर चला मग सगळ्यात पहिले मी जातो आता दुकानात आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता मित्रांनो मी पोहोचलेलो आहे दुकानामध्ये आणि हा आहे मित्रांनो दुकानातला खुफिया रस्ता। आणि आज काम चालू आहे मित्रांनो भीत उभं करण्याचं, काऊन की हे पुरा आरपार तिकडनं रस्ता होता येण्या जाण्यासाठी। चला मित्रांनो आपण जाऊ आता मागच्या साईडमध्ये। आता मित्रांनो मी पोहोचलेलो आहे दुकानाच्या मागच्या साईडमध्ये आणि इथे चालू आहे काम त्या भीतीचं। आणि हे आहे मित्रांनो 50-60 वर्ष अगोदरचे घरं अशा प्रकारे होते, पुरे लाकडाचे बनलेले होते मित्रांनो। दुकानावरचं पाणी संपलं होतं याचं आणि मी आता आलो कॅन भरण्यासाठी। चला मग आतमध्ये जाऊ आणि कॅन भरू। मित्रांनो मी आलो गाडीनं कॅन भरण्यासाठी, आता कॅन भरलेले। चला मग आता आपण जाऊ दुकानावर वापिस। आता आलो मित्रांनो नाश्ता करण्यासाठी, पोहा। मी आलो आहे बाजार घेण्यासाठी, तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये पहिली आता मित्रांनो मी घेतलेले आहे वांगे, आलू टमाटे। मित्रांनो हे एवढे मोठे पॅन्टचे धागे आहे पडलेले, आता मी याले लपेटतो आणि असं काम करणं पडते मित्रांनो दुकानामध्ये। आता मित्रांनो मी आलो तलाठीकडे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, काऊन की मला घेणं आहे BA ला ॲडमिशन आणि त्याच्यासाठी पाहिजे 3 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला। मी आलो तो आता काढण्यासाठी। मी आलो झेरॉक्स करण्यासाठी, काऊन की माझ्या आधार कार्डाची झेरॉक्स लागते त्याच्यामुळे। आता मित्रांनो मी चाललो जेवण करण्यासाठी घरी आणि तलाठीकडे 4:30 वाजता वापस जाणं पडते कागदपत्र आणण्यासाठी। आता मित्रांनो मी आलो जेवण करण्यासाठी घरी। आज आहे मित्रांनो आलू गोबीची भाजी आणि पोळी आणि लोणचं दुकानामध्ये। आणि थोडा उशीर झालेला आहे, 3:30 वाजलेले आहे। आणि खामगावमध्ये मित्रांनो पावसाळ्यामध्ये ऊन तपून राहिलं एकदम कडक मध्ये। आता आलो उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तलाठीकडे। आता मित्रांनो रात्रीचे वाजलेले 9 आणि दुकान झालेले आहे बंद आणि मी चाललो आता घरी। सकाळपासून मित्रांनो काम करून एवढे हातपाय दुखून राहिले, आता असं वाटतं घरी जाऊन डायरेक्ट झोपून राहा। आणि प्लीज मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा। तर चला मग मी जातो आता घरी। फायनली मित्रांनो आता मी पोचलेलो आहे घरी आणि हातपाय धुवून आपण जाऊ आता रात्री फिरायला। मित्रांनो आम्ही निघालेलो आहे फिरायला जाण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे मित्रांनो अथर्व। सांग तुझं नाव आणि तुझ्या स्कूलचं नाव। आणि आज तू काय जेवला? चहा पेला जेवण नाही केलं। तर चला मित्रांनो आपण जाऊ आता नाक्यावर फिरण्यासाठी। चला कोकडे जाणं आहे आपल्याला नाक्यावर। हात नको हलू नाही तर मोबाईल पडणार। चुप बस। आणि मित्रांनो एका हातानं सायकल चालू आहे आणि एका हातानं अथर्वला पकडणं आहे। आणि या रोडचं मित्रांनो पुरा अतिक्रमण हटवलेलं आहे। बोल कुठे? टायर वाजतोय का बाटतोय बे? मच्छाला पाय पुढे आहे तुझी शाळा। तर मित्रांनो इकडे अथर्वाची शाळा आहे आणि सध्या आम्ही पोचलेलो आहे नाक्यावर। आणि इकडे मित्रांनो साईडमध्ये आहे सरस्वती मातेचं मंदिर, तर आपण चला दर्शन करायला जाऊ। आम्ही आलो दर्शन करण्यासाठी सरस्वती मातेचं आणि बघितलं तर मंदिर बंद आहे, काऊन की रात्रीचे 10 वाजलेले आहे त्याच्यामुळे। छान मित्रांनो मंदिर आहे सरस्वती मातेचं, आतमध्ये मस्त गार्डन पण आहे। रानमध्ये मित्रांनो आम्ही रानपणी खेळत होतो। तर चला मित्रांनो आपण जाऊ आता घरी चालायचं ना।
हा म्हणते मित्रांनो शाळेत जायचं. आता शाळा झालेली आहे पण आता सकाळी जायचं शाळेमध्ये. नाही आता घरी जायचं. तर चला मित्रांनो आम्ही जातो आता घरी. तुला पैसे का कशाले पैसे का कशाले पैसे हाय का सांग. नाही. एक ते तर आकू मट्टी करताय. तर आता मित्रांनो इथे निघालेला आहे साप या पुतळीच्या मागे आहे. गर्दी झालती म्हणून आम्ही थांबलो बघण्यासाठी. आता मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे घरी आणि अथर्व गेलेला आहे घरामध्ये आणि मी आता थोडासा ब्लॉग एडिटिंग करतो इथे बसून. आलेली आहे गाय. हर एक ब्लॉगमध्ये मित्रांनो मला कधी कधी गाय पण दाखवतो कारण की ते अचानक समोर येते त्याच्यामुळे. चला मग मी आता थोडीशी करतो एडिटिंग आणि त्याच्यानंतर जाऊ आपण जेवण करण्यासाठी वर म्हणजे मित्रांनो घरात बरं नाही तर तुम्ही समजसान. आता मित्रांनो मी करत आहे जेवण, खिचडी आणि शेंगाची भाजी आणि पोळी. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.